आंबेडकरी तरुण हा पॉलिटिकली फार मॅच्युअर आहे. आंबेडकरी तरुण असेल किंवा मुस्लिम तरुण असेल, फक्त ह्यांना आजपर्यंत हे सांगण्यात आलं की भाजप सत्तेमध्ये येईल आणि भाजप सत्तेमध्ये आल्याच्या नंतर तुमचं शोषण होईल, तुमच्यावर अत्याचार वाढतील. मी कुठलीही सरकार असो, काँग्रेस असो, BJP असो, कुठलीही असो, जे सत्तेत आहेत त्याच्या विरोधात आपण नेहमी असतात. प्रत्येक विषयाचा विरोध करणं आपलंच काम आहे का असं मला वाटते. नमस्कार, नांदेड सिटी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. थोड्या दिवसा अगोदर नांदेड सिटी न्यूजच्या फेसबुकच्या पेजवर आम्ही एक प्रश्न टाकलं होतं. ते प्रश्न असं होतं की नांदेडमध्ये सर्वात प्रभावशाली युवा नेतृत्व कोणता. त्या सगळ्या जे कमेंट्स बॉक्स होतं, त्या कमेंट्स बॉक्समध्ये जे उत्तर आलं आहे, जास्तीत जास्त नाव एका माणसाचं होतं, ते हे राहुल प्रधान. राहुल प्रधान एक असं नाव नांदेड जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात आता पसरतो आहे. आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आणि दलित पॅन्थरच्या माध्यमातून आपली खूप मोठी चळवळ त्यांनी उभं केलेली आहे. आज त्यांच्याशी आम्ही मनमोकळेपणाने संवाद साधणार आहे. त्यांची व्यक्तिगत लाईफ, त्यांची राजकीय लाईफ, त्यांचे वेगवेगळ्या विषयावर त्यांचे मतं, हे सगळं समजून घेण्याचा आम्ही या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहात. पहिले तर मी त्यांचा खूप धन्यवाद करतो, त्यांनी वेळ दिला आहे. धन्यवाद दादा, वेळ दिल्याबद्दल. तुमचे पण खूप खूप धन्यवाद की आपण हा अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याबद्दल नांदेड सिटी न्यूजला पण माझ्या वतीनं आणि आपल्या पूर्ण टीमलाही माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. दादा, साधारणतः युवक राजकारणापासून थोडं दूर असतात आणि सामाजिक कार्य पण ते दूर राहिलेत. आजचा युवक तर प्रामुख्याने असं बघतो आहे, कारण युवकांचं म्हणणं असं आहे की आपल्याला एक 6-7-0 आकडेवाली सॅलरी पाहिजे, चांगली बायको पाहिजे, नोकरी पाहिजे आणि परिवार पाहिजे. समाजाला बघण्याचे दृष्टिकोन त्यांचं बदलत चाललं आहे. ते राजकीय व्यासपीठावर तर यायलाच तयार नाही आणि सामाजिक व्यासपीठावर पण यायला तयार नाही. तर या सगळ्या प्रोसेस घडताना, ही सगळी परिस्थिती समाजामध्ये असताना आपण एक खूप मोठी संघटना उभी केली पॅन्थरच्या नावानं, दलित पॅन्थरच्या नावानं. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होतं आणि पहिले माझा असा प्रश्न राहील की आपलं सामाजिक कार्यात आणि समाजाच्या विषयात काम करायची प्रेरणा कुठून भेटली आणि आपण कधी सुरू केलं. मुळात सामाजिक कार्याची जी सुरुवात आहे ती लहानपणापासूनच आहे. त्याचा प्रभाव मला माझ्या वडिलांमुळं माझ्यावर पडलेला आहे. माझे वडील SM प्रधान हे दलित पॅन्थर चळवळीचे मोठे नेते होते, ते फाउंडर होते आणि त्यांचा एकूण जो संघर्षाचा जो काळ आहे, त्यांचा एकूण चळवळीचा जो काळ आहे, लहानपणापासून मी अनुभवलेला आहे, प्रत्यक्षात पाहिलेलाही आहे. आणि त्यामुळंच एक SM प्रधान नावाचं जो एक टॅग होता, तो टॅग पण एक माझ्या पाठीशी होता आणि तो वारसा होता. ती वंशवेल आपण पुढं घेऊन जावं असं मला वाटलं आणि एक चळवळीचा वारसा म्हणून, कुटुंबाचा वारसा म्हणून मी युवा पॅन्थरच्या माध्यमातून मी काम केलं आणि आजपर्यंत करत आहोत. युवा पॅन्थरच्या माध्यमातून आपण काम केलं आहे, तर नांदेड जिल्ह्यामध्ये युवा पॅन्थर आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करत होती, तर राजकीय पार्श्वभूमी का निवडली आता. नाही, मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला सामाजिक हे काही नसते. तुम्हाला राजकीय तुमचं अस्तित्व असणं अत्यंत गरजेचं आहे. आंबेडकरी तरुण हा सामाजिक आंदोलनामध्ये अग्रेसर असतो, पण तो राजकारणामध्ये बघावं त्या पद्धतीनं त्याला प्लॅटफॉर्म दिला जात नाही, बघावं तसं त्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही. आज मला असं वाटलं की ही अचिव्हमेंट आहे आणि आझाद समाज पार्टीनं ती मला संधी दिलेली आहे आणि मला वाटलं की ही योग्य वेळ आहे राजकारणामध्ये येण्याची, त्यामुळे मी निर्णय केलेला आहे. राजकीय पक्ष खूप आहेत महाराष्ट्रामध्ये पण आणि देशामध्ये पण. आझाद समाज पार्टीच का, खूप मोठा प्रश्न आहे. पूर्ण नांदेड जिल्ह्यातल्या युवकांना पडलेला आहे आणि महाराष्ट्राचा पण युवकांना ते प्रश्न पडतो. नाही, आझाद समाज पार्टीची जी भूमिका आहे त्याला एक मोठा सामाजिक वलय आहे, आंदोलनाचा वलय आहे. भीम आर्मीच्या नावानं भाई चंद्रशेखर आझाद यांनी पूर्ण देशभरामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी त्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक समाजापर्यंत आपलं काम पोहोचवलेलं आहे आणि त्यांचं जे डिवोशन आहे, त्यांचा जो संघर्ष आहे, त्या सगळ्यांना कुठंतरी त्यांनी असं मला वाटतं की एक पॉलिटिकली त्याला एक वेटेज आणणं महत्त्वाचं होतं. तरुणांना ती संधी उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. जसं की मी सांगितलं की सामाजिक आंदोलनाची लढाई ही खूप वेगळी असते. आपण
आंदोलन करत असतो, मोर्चे करत असतो, पण ज्या वेळेला निवडणुकीचा भाग येतो त्यावेळेला आपण मतं कोणाला द्यायची? किंवा मग जो आपल्यावर लादलेला व्यक्ती असतो, आपल्याला पर्याय नसतो, मग लादलेल्या व्यक्तीला आपल्याला मतं द्यावी लागतात, त्याला निवडून आणण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. मग भाई चंद्रशेखर आझादला वाटलं की आंबेडकरी तरुण हा पॉलिटिकली फार मॅच्युअर आहे, त्या तरुणाला कुठंतरी डावलल्या जात आहे, त्याला संधी दिल्या जात नाही. अशा तरुणांना घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये एक राजकीय मोड बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि मला असं वाटलं की आज देशामध्ये एक चंद्रशेखर आझादचं एक नेतृत्व असं आहे की ते राजकीय प्लॅटफॉर्म इथल्या शोषित पीडित, इथल्या वंचितांना, इथल्या अल्पसंख्याकांना ते उभं करू शकतील. त्या माध्यमातून मला असं वाटलं की आपण त्यांच्यासोबत जाणं योग्य राहील, म्हणून मी त्यांची निवड केली. आता राष्ट्रीय समाज पार्टीलाच घेऊन माझा प्रश्न आहे दादा. असा प्रश्न आहे की दलित समाजाचे जे मतं आहेत ते राष्ट्रीय समाज पार्टी महाराष्ट्रामध्ये काम करून, देशामध्ये काम करून ते विभाजित होतील का? खूप मोठा प्रश्न आहे दादा. कारण जर आपण सगळं कॅल्क्युलेशन बघितलं तर दलित समाजाला प्रत्येक राजकीय पक्ष अप्रोच करतो आणि त्यांचे मतं घेण्याचा प्रयत्न करतो. तर आपण लोकांना पाडण्यासाठी पक्षात आलं आहे किंवा हे पक्ष स्थापन झालं आहे का? नाही, जेव्हा लोकांना पाडण्यासाठी म्हणण्यापेक्षा नेमकं कोणाला पाडण्यासाठी हा पहिला प्रश्न आहे. की आजपर्यंत आपण पाहतो की इथं सत्तेच्या आजूबाजूला असणारी 2 पक्ष आहेत, 4 पक्ष आहेत, आपण समजून घेऊ. एक काँग्रेस असेल, भाजप असेल, सेना असेल, राष्ट्रवादी असेल. मग इथल्या आंबेडकरी तरुणांचं भवितव्य त्या पक्षामध्ये आहे का? त्यांना काय संधी दिल्या जाते? त्यांना कुठल्या जबाबदाऱ्या दिल्या जातात? त्यांना कधी लोकसभेची, कधी विधानसभेची तिकीटं दिली जातात का? कधी त्यांना MLC दिली जाते का? कधी राज्यसभा दिली जाते? तर नाही. माझ्या अशा दृष्टिकोनातून पाहण्यात आलं की अजिबात नाही. केवळ त्यांचा वापर झालेला आहे, त्यांना वापरून घेण्यात आलेला आहे. आंबेडकरी मतं असतील किंवा मुस्लिम मतं असतील, आंबेडकरी तरुण असेल किंवा मुस्लिम तरुण असेल, फक्त ह्यांना आजपर्यंत हे सांगण्यात आलं की भाजप सत्तेमध्ये येईल आणि भाजप सत्तेमध्ये आल्याच्यानंतर तुमचं शोषण होईल, तुमच्यावर अत्याचार वाढतील. आपण पाहतो ना, मोदी आलेला आहे, काय झालं काय नाही. मग काँग्रेसची भूमिका काय राहिलेली आहे आपण चांगलं पाहिलेली आहोत. मग त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की मताचं विभाजन कुठं होईल. आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही रिझल्ट ओरिएंटेड काम करणार आहोत आणि आमचं प्रतिनिधित्व हे म्हणजे आमची लढाई ही रस्त्यापासूनची आहे, आंदोलनाचीही आमची लढाई आहे, ती संसदेची पण लढाई असणार आहे. माझा एक प्रश्न आहे आपल्याला व्यक्तिगत घेऊन की नेहमी कुठलीही सरकार असो, काँग्रेस असो, BJP असो, कुठलीही असो, जे सत्तेत आहेत त्याच्या विरोधात आपण नेहमी असतात. प्रत्येक विषयाचा विरोध करणं आपलं काम आहे का असं मला वाटते. नाही, सत्तेमध्ये कोणताही पक्ष असो, विरोधाचा जो आवाज असतो त्याला कारणं असतात. ती कारणं असतात, बेकारी असते, तुमच्यावरला अन्याय असतो, तुमच्यावर होणारा अत्याचार असतो. मग अन्याय अत्याचार हा काय जातीय अन्याय अत्याचार नसतो, तर प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळा अन्याय अत्याचार आहे. एज्युकेशनमध्ये अन्याय अत्याचार आहे, प्रशासनामध्ये अन्याय अत्याचार आहे, राजकारणामध्ये अन्याय अत्याचार आहे. म्हणून सत्तेमध्ये असणारी लोकं ही तुमची मतं घेतात आणि निवडून आल्याच्यानंतर जी मतं लोकं देतात त्यांच्यावर अन्याय करत आलेली आहे. त्याच्यामुळं ज्यांच्यावर अन्याय होतो, जसं की मला त्याची जाणीव आहे म्हणून मी नेहमी विरोधात बोलतो. मग आता मी विरोधात बोलतो ह्याचा अर्थ असा नाही की मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत आहे. सत्ता सेना, काँग्रेस महाआघाडीची का असेना आणि भाजपची का असेना, ती आमच्यासाठी सारखीच आहे. सत्ता कोणाचीही असो, आम्हाला जस्टिस मिळालेलं नाही. आमचं इथलं भांडण आमचं भांडणच हे आहे की आम्हाला आमचे हक्क अधिकार द्या, आम्हाला जस्टिस द्या. त्याच्यासाठी आमची लढाई आहे. यात मागच्याच प्रश्नाला एक जोडून प्रश्न आहे की नांदेड जिल्ह्यात कुठलाही प्रश्न असला, कुठलाही विषय असला तर राहुल प्रधानच का, दुसरे का सगळे नाही आहेत? त्या विषयाला फक्त राहुल प्रधानच का हात घालावं? नाही, राहुल प्रधानच का म्हणून असं नाही. अनेक विषयामध्ये अनेक पक्ष संघटनाचे कार्यकर्ते हे लढत असतात, काम करत असतात. माझी काम करण्याची पद्धत जरा वेगळी आहे, माझी शैली जरा वेगळी आहे. मी एखाद्या विषयामध्ये हात घातल्यावर मी शेवटपर्यंत त्या विषयाचं साक्षमोक्ष केल्याशिवाय मी बाजूला सरत नाही. मी स्टंट करत नाही, मी कुठलीही पेपरबाजी करत नाही, कुठलीही मीडियाबाजी करत नाही. मला अजिबात सुरुवातीपासूनच ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. मला फक्त हे माझं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, जिथं अन्याय झालेला आहे, तिथं जस्टिस कसं मिळवून देता येईल ते निपक्षपणे मी काम करतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की लोकांना कदाचित असं वाटतं की राहुल प्रधान हा त्या ठिकाणी आला पाहिजे आणि त्यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे.
राजकीय इच्छाशक्ती काय आहे का नांदेडमध्ये? खासदारकी, आमदारकी, आझाद समाज पार्टीचं आता लेबल लागलेलं आहे, खूप मोठं आहे. तर राजकीय इच्छाशक्तीबद्दल आपलं काय असणार आहे पुढं जाऊन? नाही, राजकीय इच्छाशक्ती तर असायलाच पाहिजे ना. मला असं वाटतं की प्रत्येक दलित आणि मुस्लिम तरुणाची ही राजकीय इच्छाशक्ती असायला पाहिजे. आता आपण दुसऱ्यांची घरं मोठी करण्यापेक्षा, दुसऱ्यांचं पॉलिटिकली बॅकग्राऊंड मोठं करण्यापेक्षा आपण तुम्ही स्वतः कॅपेबल आहात, तुम्ही स्वतः कॅपेबल झालं पाहिजे. तुम्ही तुमची राजकीय महत्त्वाकांक्षा ही दाखवून दिली पाहिजे आणि तुम्ही आता ह्या प्रवाहामध्ये इथल्या तरुणांनी येणं गरजेचं आहे. जसं मी सगळ्या तरुणांना आवाहन करत आहे तसंच माझी इच्छा आहे. आणि माझी तर माझा कुटुंबाचा वारसाच आहे. माझ्या वडिलांनी इथं अनेक निवडणुका लढवलेल्या आहे. भविष्यामध्ये मलाही निवडणूक लढवण्याची जर संधी मिळाली तर मी लढवणारच आहे. आमदारला पाडणार की खासदारला पाडणार? नाही, पाडणार कोणाला नाही, मी निवडून येणार. दादा, एक छोटं बाळ आणि एक छोटी लेक आपली आहे. तर या लोकांना आपण जे सामाजिक प्रवाह आहे त्या प्रवाहात आपण कसं त्यांना शिक्षण देत आहेत, त्यांना समाजाची जी चळवळ आहे त्याच्यासोबत कसं त्यांना आपण जोडवून घेणार आहे? नाही, जसं माझा मुलगा आणि मुलीविषयी विचारता ना तुम्ही. माझी मुलगी मोठी आहे, तिचं नाव ज्वाला आहे आणि मुलगा आहे प्रभाकरन. तर मुळात जसं माझ्या वडिलांनी आम्हाला काही शिकवलेलं नाही. आम्ही जसं लहानपणापासून वडिलांचं जे काही पाहत आलो, बघत आलो आणि त्यांचा वारसा पुढं घेऊन जाण्याचं काम करत आहोत, तसंच भविष्यामध्ये माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, माझे भाऊ असतील, माझी पत्नी असेल, हे देखील त्या पद्धतीनं आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत. सर्वात अगोदर माझे वडील म्हणायचे की सर्वात मोठी आपल्यावर जबाबदारी कुटुंबाच्या अगोदर ही समाजाची असते. समाजाची जबाबदारी आपण अत्यंत निष्ठेनं पार पाडणं गरजेचे आहे. त्याच्यामुळे मी पार पाडत आहे, भविष्यात माझं कुटुंबही त्या पद्धतीनं पार पाडेल. मुलीचं नाव ज्वाला आणि मुलाचं नाव प्रभाकरन. तर हे काला पिक्चरमधून काही नाव घेण्यात आलेले आहेत का? नाही, काला पिक्चर तर हा आमचा इतिहासच आहे. मुळात ज्वाला, मला असं वाटतं की चळवळीतलं कुटुंब आहे आणि प्रभाकरन नाव हे मी लिट्टेला इन्स्पायर करून ठेवलेलं आहे. त्याच्यावरही अनेक वाद आहेत. ज्वाला नाव हे मला आवडते पूर्वीपासून आणि त्याच्यामुळं मी मुलीचं नाव ज्वाला ठेवलेलं आहे. असं काही त्याच्यामध्ये हे नाही फार, पण मला असं वाटतं की नावामध्ये काय आहे. नाव ज्वाला ठेवलं पण तिनं भविष्यात काही करणारच नसेल तर त्या नावाला अर्थ राहणार नाही ना. माझा एक प्रश्न असा आहे की आपल्याला घेऊन की शिक्षण किती महत्त्वाचं राहणार आहे दलित समाजातल्या मुलांसाठी. आणि आपण पण जर्नलिझम करता येत आता, सध्या आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तर शिक्षण किती महत्त्वाचा भाग आपल्या समाजासाठी असला पाहिजे आणि त्याचं किती महत्त्व त्यांनी दिलं पाहिजे? नाही, शिक्षणाची दारं जशी की महात्मा फुलेंनी आपल्यासाठी उघडून दिलेली आहेत. महात्मा फुले, सावित्रीमाई, त्याच्यानंतर जो काही आपण पाहतो की बाबासाहेबांनी एवढं सगळं काही जे वैभव उभं केलेलं आहे ते पूर्ण संघर्षातून उभं केलेलं आहे. त्याला खूप मोठं जे आहे बेस बाबासाहेबांच्या एज्युकेशनचं आहे, बाबासाहेबांच्या शिक्षणाचं आहे. बाबासाहेबाचं शिक्षण हे परदेशामध्ये असेल, भारतामध्ये असेल आणि त्यांनी ते पूर्ण केलं आणि शिक्षणाच्या जोरावर केवळ एकमेव बाबासाहेबांनी ही लढाई जिंकलेली आहे. पण आत्ताची परिस्थिती ही पूर्णपणे बदललेली आहे. शत्रू जो आहे तो प्रचंड हुशार आहे, चाणाक्ष आहे. शत्रूला हे कळून चुकलेलं आहे की कशा पद्धतीनं यांची एंट्री करत आहेत. त्याच्यामुळे त्यांनी ती सगळी दरवाजे बंद केलेली आहे. जसं की बाबासाहेबांना सांगितलं गेलं होतं की बाबा वल्लभभाई पटेलांनी की आम्ही तुमच्यासाठी दारच नाही तर खिडक्याही बंद केलेल्या आहेत. तर त्याच पद्धतीनं तीच परिस्थिती पुन्हा आलेली आहे. शिक्षणाची पूर्ण दारच नाही तर खिडक्याही बंद केलेली आहे. जे प्रायव्हेटायझेशन आलेलं आहे, जे खाजगीकरण आलेलं आहे, जे खाजगी कोचिंग क्लासेस पाहतो आपण, खाजगी शाळा पाहतो, त्याच्यामुळं आताच्या पिढीला ती शिक्षणाची दारच उघडी नाहीत. त्याच्यासाठी एक खूप मोठ्या आंदोलनाची गरज आहे असं मला वाटते. शिक्षणाला घेऊनच माझा प्रश्न आहे की सध्याच्या परिस्थितीत दलित समाजातल्या आणि बहुजन समाजातल्या मुलांना परदेशात शिक्षणाचं जे संधी आहे त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं की आपल्या भारतात राहून त्यांनी शिक्षण करावं? परदेशात तुम्ही कॅपेबल आहात, तुमची तशी प्रदेशात जाण्यासाठी तुम्हाला संधी असेल तर तुम्ही जायलाच पाहिजे ना. मी सांगितलं ना बाबासाहेबाचा एकूण जो संघर्ष आहे, मी सांगितलं की बाबासाहेब जसं परदेशात जाऊन बाबासाहेबांनी जी काही
विद्या मिळवलेली आहे किंवा जे काही त्यांचं एज्युकेशन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आपण आज पाहतो की नांदेडमध्ये माझा मित्र आहे डॉक्टर सूरज इंगळे म्हणून. तो आज ऑक्सफर्डला आहे, हार्वर्डला आहे, बॉस्टनमध्ये होता, तो आता इकडं इंग्लंडमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळं अनेक नांदेड जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील अनेक तरुण परदेशी शिक्षणासाठी बाहेर जातात, त्यांनी त्यांच्या डिग्र्या पूर्ण करतात आणि भविष्यातही अशा तरुणांना ज्यांना कोणाला जायचं असेल, काही अडचणी येणार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, आम्ही त्यांना मदत करू. आता खूप सविस्तर आपली संवाद झाला. माझा एक प्रश्न आता सध्याच्या परिस्थितीला घेऊन आहे. काल परवा आपलं थोडे दिवस अगोदर एक पोस्ट वाचली होती की जे काही भीमजयंतीचे मंडळ जे आहेत, आपण जे मिरवणूक काढणार आहेत त्यांनी त्यांची परवानगीसाठी जे पत्र लागणार आहे ते येऊन आझाद समाज पार्टीच्या ऑफिस कार्यालयामध्ये जमा करावं. त्याच्यानंतर आता मागच्या 1-2 दिवसाअगोदर आपली जे पार्श्वभूमी होती, आपण म्हणत होतात की जयंती साजरी करणार, पण आता जयंती साजरी नाही करणार, घरीच साजरी केली पाहिजे. या 2 मतप्रवाह का झाल्यात? मला असं वाटतं की मी जी अगोदर भूमिका घेतली होती ती पत्रकार परिषदेमध्ये भूमिका घेतली होती आणि ती नांदेड जिल्ह्यातलं लॉकडाऊन लागण्याच्या पूर्वीची भूमिका होती. मला असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये आणि नांदेडमध्ये जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यावेळेला भविष्यामध्ये ती परिस्थिती राहणार नाही आणि अशी परिस्थिती राहिली नसूनही जर प्रशासनाला आम्हाला परवानगी दिली नाही तर आम्ही मिरवणूक काढू ह्या भूमिकेमध्ये मी होतो. आणि त्याच अनुषंगानं मी नांदेड जिल्ह्यातील सर्व जे भीमजयंती मंडळांना तसं आव्हान केलं होतं. तसं आव्हान केल्याच्यानंतर अनेकांनी मला त्यांच्या परमिशनचे OC मला आणून दिल्या. पण नंतर आता ह्या 2-3 दिवसापूर्वी मी भूमिका बदललेली आहे. नांदेडमधली अत्यंत परिस्थिती बिकट आहे, महाराष्ट्रातली परिस्थिती बिकट आहे. भूमिका ही केवळ माझी नांदेड जिल्ह्यासाठी नसून तर पूर्ण महाराष्ट्रासाठी मी घेतलेली आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं अनुयायी एकत्रित येत असतात आणि तो जल्लोष असतो, तो उत्साह असतो, तो आनंदाचा दिवस असतो. म्हणून त्याच्यामुळं त्या दिवशी घरामध्ये कोणीच नसते. जन्मलेल्या लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत ही सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रस्त्यावर असतात, एकत्रित असतात. मला असं वाटतं की ही सारी जी जनता आहे, हा सारा जो समाज आहे तो आज सेफ झोनमध्ये आहे. सेफ झोनमध्ये असणाऱ्या लोकांना आपण डेंजर झोनमध्ये कशाला घेऊन जायचं. त्याच्यामुळं असं मला वाटतं की त्याच्यामुळं मी भूमिका बदलली आणि मागच्या वर्षी जशी आपण जयंती साजरी केली, जो एक नवीन आदर्श आपण भारताला नव्हे तर जगाला दाखवून दिला, घरून जयंती साजरी केली, तोच आदर्श ह्याही वर्षी अनुयायांनी दाखवावा आणि घरून जयंती साजरी करावी, घरून बाबासाहेबांना अभिवादन करावं, स्वतः सुरक्षित राहावं, समाजाला सुरक्षित ठेवावं आणि जनतेलाही सुरक्षित ठेवावं. तेच बाबासाहेबांना खरं अभिवादन असेल असं मला वाटतं. आपण म्हणतात परिस्थिती गंभीर होत चालली आहे, तर एक प्रश्न आता सध्याच्या परिस्थिती महाराष्ट्रामध्ये खूप गाजतोय, ते प्रश्न आहे लॉकडाऊनचं. 2 मतप्रवाह सध्या आहेत की लॉकडाऊन लावावं आणि एक दुसरं मत असं आहे की लॉकडाऊन नाही लागलं पाहिजे. तर याच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? नाही, मला असं वाटतं की पर्याय काय आहे आता. लॉकडाऊनच्या समर्थनामध्ये मी नाही, पण आता सरकार पूर्णपणे हतबल झालेलं आहे. केंद्राला अजिबात महाराष्ट्राकडे बघण्यासाठी वेळ नाही. केंद्र सरकार पूर्णपणे बिझी आहे पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊन लावावं, पण लावण्या अगोदर जे कष्टकरी आहे, ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांच्यासाठी त्यांनी उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये जे तात्काळ मोदी सरकारनं जे लॉकडाऊन आणलं होतं आणि त्याच्यामध्ये जी उपासमारी आली, जे कामगारांचं जे काही जे शोषण झालं, त्यांचे जे हाल झाले, ज्यांचे बेहाल झाले, तर ते महाराष्ट्र सरकारनं करू नये. महाराष्ट्र सरकार जर संवेदनशील असेल तर त्या पद्धतीनं त्यांनी ते उपाययोजना कराव्यात. तशा टास्क फोर्स त्यांनी तयार कराव्यात आणि इथल्या प्रत्येकाच्या जो रोजगार आहे हातचा, त्याचा रोजगार जरी तुम्ही बंद करणार असाल तर त्याच्यामागं हाताला आणि त्याच्या पोटासाठी तुम्ही काय देणार आहात याच्या उपाययोजना सरकारनं करणं अत्यंत गरजेचं आहे. आझाद समाज पार्टीला घेऊन आपली काय दृष्टी राहणार आहे? पूर्ण महाराष्ट्रात आपण कसं त्याचं काम तयार करणार आहेत आणि पूर्ण संघटना कशी बांधणार आहे? नाही, आता सध्याला रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला आहे. मी सांगितल्यासारखं की आझाद समाज पार्टीला एक सामाजिक बेस खूप मोठा आहे भीम आर्मीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण असं समजू नये की दलित समाजातीलच नव्हे तर मुस्लिम समाजातले अनेक तरुण आमच्यासोबत जुळत आहेत. मला या महाराष्ट्रामध्ये दलित तरुणांना आणि मुस्लिम तरुणांच्या हातामध्ये इथल्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना मला आणायचं आहे. ही आझाद समाज पार्टीची सर्व जी काही एकूण बाहींनी जी धुरा माझ्यावर दिलेली आहे
त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये काहीतरी एक आशादायक चित्र आम्ही आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून रिझल्ट ओरिएंटेडच्या माध्यमातून आम्ही उभं करू या महाराष्ट्रामध्ये. चंद्रशेखर आझाद यांचं व्यक्तिमत्व आपल्याला कसं वाटते? काय बघून त्यांना असं वाटते की चंद्रशेखर आझाद जे आपल्या स्वतंत्र काळातले ते आलेले आहेत का, असं आपल्याला वाटतं का? नाही, मला माहिती नाही, पण भाई चंद्रशेखर आझाद हे अत्यंत फ्रेंडली आहे आणि अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आणि संघर्षाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. जसं की आपण सांगितलं की ते चंद्रशेखर आझाद परत आलेत का, पण आजच्या मला असं वाटतं की जे सरकारनं या देशामधली जी परिस्थिती तयार केलेली आहे तर मला असं वाटतं की ते चंद्रशेखर आझाद आणि ह्या चंद्रशेखर आझादमध्ये खूप फरक आहे. ते इंग्रजाविरुद्ध लढलेले आहेत आणि आत्ताचं जे सरकार आहे ते काही इंग्रजापेक्षा कमी नाही. इंग्रज तरी बरे होते इथल्या दलितांसाठी, इथल्या गरिबांसाठी, इथल्या कष्टकऱ्यांसाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी, पण हे सरकार तर त्यांच्यापेक्षाही दुर्दैवी आहे. त्याच्यामुळं भाई चंद्रशेखर आझाद हे अत्यंत प्रेमळ आहेत, आक्रमक आहेत, लढाऊ आहेत, संघर्षशील आहेत असं मला वाटते. आपण थोडंसं आता चांगल्या प्रवाहात जाऊत, कारण खूप सिरियस गोष्टी झाल्यात. माझा प्रश्न असा की सर्वात आवडणारं व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात कुठलं राहिलं आहे? सर्वात आवडणारं व्यक्तिमत्व म्हणजे आता महापुरुष सांगायचे की कोण सांगायचं? फक्त व्यक्तिमत्व. महापुरुषाकडे मी परत येईल. व्यक्तिमत्व म्हणजे अनेक असतात ना, म्हणजे काय ऊर्जा देणारा, सर्वात त्यांना बघून चांगला वाटतोय की त्यांना बघून असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. डॉक्टर सूरज एंगडे. महापुरुषांमध्ये सर्वात असं व्यक्तिमत्व ज्याला बघून वाटतं की आपलं आयुष्य सगळं आपण त्या माणसाच्या चरणी टाकावं? महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दोन जे मुलं आहेत, फ्युचर त्यांचं आपण कसं बघतायत? आपल्यासारखंच त्यांनी चळवळीत आपला कांद्याला कांदा लावून उभं टाकलं पाहिजे का? मी हेच सांगितलं ना की जसं माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितलं नाही, मी पण माझ्या मुलांना सांगणार नाही. जोपर्यंत ते लहान आहेत, ते कळते होईल तोपर्यंत ती माझी जबाबदारी आहे त्यांना कोण्या ट्रॅकवर घेऊन जायचं. भविष्यामध्ये काय करायचं काय नाही हे त्यांचे डिसिजन आहेत, त्यांचे पॉवर आहे, ते ठरवतील. थोडंसं आपण एक रॅपिड फायर खेळू, चांगलं राहील थोडं, कारण खूप आपली चांगली एकदम तापलेली चर्चा झाली या सगळ्या विषयात. सर्वात आवडणारा खाद्यपदार्थ? मला बीफ आवडते. चांगलं आहे, महाराष्ट्रात राहून बीफचं उत्तर. सर्वात आवडणारा आपलं टुरिस्ट प्लेस महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वात आवडणारं टुरिस्ट प्लेस म्हटलं तर अनेक आहेत. दादा रॅपिड फायर आहे. मला नरिमन पॉईंट जास्त आवडते. फॅमिलीमध्ये सर्वात प्रेम आपण कुठल्या व्यक्तिमत्वाला करतो? पत्नीला करतो. बाळांना नाही? पत्नी आहेत अगोदर. चालेल. दादा, एक आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या सगळ्या जे महाराष्ट्राचे जे लोक बघत आहेत हे व्हिडिओ, त्यांना आपण काय संदेश देणार? सध्याच्या परिस्थितीला घेऊन आपण काय त्यांना सांगणार? नाही, नांदेड सिटी न्यूजच्या माध्यमातून मी सर्व जनतेला हेच आवाहन करतो की 2 दिवसावर आंबेडकर जयंती आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन आपल्याला करायचं आहे. आपल्याला आपल्या घरून, आपल्या विहारातून आपण बाबासाहेबांना ह्या वर्षीचं अभिवादन करूया. खास करून तरुणांनी जो आपला हट्ट आहे जयंती काढण्याचा, मिरवणूक काढण्याचा, एकत्रित येण्याचा, हा हट्ट सध्याला त्यांनी सोडणं अत्यंत गरजेचं आहे. आजची परिस्थिती पॅन्डेमिक परिस्थिती आहे. बेड मिळत नाहीत, इंजेक्शन मिळत नाहीत, औषधं मिळत नाहीत आणि ह्याहीपेक्षा भयंकर परिस्थिती असणार आहे. जगामध्ये जे काही आता जी परिस्थिती आपण पाहतो की अमेरिका असेल, इटली असेल, फ्रान्स असेल, युरोप असेल, रशिया असेल, पूर्ण पद्धतीनं कोरोनानं त्यांचे म्युटेशन चेंज केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्याची आपण तीव्रता पाहत आहोत. अक्षरशः बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन नाहीत, इंजेक्शन नाहीत. तर मला असं वाटतं की आज घडीला आपण प्रत्येकानं एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकानं एकमेकाच्या मदतीला धावून जाणं गरजेचं आहे. घाबरण्याचं काही कारण नाही. जरी आपण ह्या घडीला आपण सेफ असू तर भविष्यात आपल्याला हा आजार होणारच आहे. हा स्पर्शानं होणारा आजार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की बाबासाहेबाच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ती सर्व
प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे की हा जो लॉकडाऊन आहे तो पिढ्यानपिढ्या आम्ही अनुभवलेला आहे आणि हा पिढ्यानपिढ्याचा जो लॉकडाऊन होता तो बाबासाहेबांनी एका सहीनिशी तोडलेला आहे. अशा बाबासाहेबांना अभिवादन करत असताना मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. समाजाला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे, कुटुंबाला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे, स्वतःला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटते. हे होते राहुल प्रधान यांच्यासोबत आम्ही मनमोकळेपणाने चर्चा झाली. प्रत्येक विषयाला त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीनं हात घातला आहे. त्यांची पर्सनल लाईफबद्दल आपण त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांची राजकीय पार्श्वभूमी, राजकीय वारसा, सगळ्या गोष्टीमध्ये आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आलेली आहे. या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून एकच सांगण्याचा त्यांचा उद्देश आहे की जे येणारी भीमजयंती आहे ते आपण सर्वांनी घरात साजरी करावी. आणि ह्या सगळ्या यांच्या चर्चेतून एक गोष्ट निष्पन्न झालेली आहे की समाजामध्ये जे काही बहुजन वर्ग आहे, जे दलित वर्ग आहे, त्यांनी विचार करणं गरजेचं आहे, प्रत्येक गोष्टीला समजून घेणं गरजेचं आहे आणि चळवळीत प्रत्येकाने सहभाग घेणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद.